राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची 2 तास मातोश्रीवर चर्चा. महापालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये खलबतं. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली. सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड. तिकीट न मिळाल्यामुळे रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काच फोडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी नाराज. तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त. नवी मुंबई, संभाजीनगर, जालना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. जागावाटपाची बोलणी फिसकटल्यामुळे लढणार स्वबळावर. नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला. 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रेंची नाराजी. गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का? मंदा म्हात्रेंचा सवाल. आरपीआयच्या नेत्यांनी फाडले भाजपाचे बॅनर्स. युती न झाल्यामुळे कार्यकर्ते संतप्त. भाजपानं तिकीट कापल्याने अमोल बालवडकरांचा भाजपाला रामराम. बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. आणि पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू अंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी. गजा मारणेची पत्नी तर बंडू अंदेकरची सून आणि भावजेने भरला उमेदवारी अर्ज. महत्त्वाची बातमी पाहूयात. भायखळा माझगाव परिसरातील महायुतीच्या उमेदवारांनी एकत्र मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 209 मधून तर प्रभाग क्रमांक 210 मधून संतोष राणे आणि 208 मधून विजय लिपारे यांनी अर्ज दाखल केलाय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांनी. की आज अनेक उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्याच निमित्तानं भायखळामध्ये सुद्धा रिचर्डसन या केंद्राच्या बाहेर अनेक उमेदवार हे आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय महायुतीचे उमेदवार हे आता मैदानात आलेले आहेत. महायुतीच्या उमेदवारांकडनं एकत्रितपणे अर्ज दाखल केले जात आहेत. काय सांगाल? अनेक अर्थांनी आजचा दिवस महत्वाचा आहे. महायुती म्हणून तुम्ही एकत्र निवडणूक लढताय. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. गेली 10 वर्ष 15 वर्ष आम्ही एकत्रच काम करत आहोत आणि महायुतीचा भगवा अजेंडा आम्हाला मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही मुंबईकरांसाठी लढतो आहे. मुंबईकरांसाठी जी मुंबई गेली 25 वर्ष जो विकास ठप्प राहिलेला, मुंबईचा विकास ज्या पद्धतीने ढासळत चाललेला आहे, तो आम्हाला चांगल्या गोष्टी या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत. त्यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी फार महत्वाची आहे. भाजपचे उमेदवार म्हणून तुम्ही सुद्धा रिंगणात आहात. तिन्ही मिळून तुम्ही एकत्र अर्ज भरतायत. नेत्यांनी महाराष्ट्राचं सगळं सरकार एकत्र चालवायचं ठरवलंय. काय इच्छा आहेत? काय मोठं स्वप्न घेऊन लढणार आहात? मोठं स्वप्न म्हणजे हेच की आज महायुती बरोबर एकत्र लढताना आज आमचा भाजप यांच्या बरोबर जो आहे त्याची एकत्र लढताना आम्ही एकमताने लढाई जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही आमचं राजकारण करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही आमचा जो भायखळाचा विभाग आहे, आमचा 210 विभाग आहे माझा, किंवा आमचा भायखळा विधानसभा आहे, त्याचा जो विकास एवढी वर्ष या नगरपालिकेने जो ठप्प ठेवलेला, त्या विकासाला कुठेतरी चालना देण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत आणि तो विकास आम्हाला मोठा करायचा आहे. यामिनी ताई आपल्यासोबत येत आहे. खरं तर यंदाच्या निवडणुकांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे वाढलेलं पाहायला मिळतंय. कशा पद्धतीची तयारी असणार आहे? काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? खरं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इतका कामाचा डोंगर रचलेला आहे. महिलांसाठी इतक्या योजना राबवलेल्या आहेत. मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय. आणि तुम्ही जसं म्हणालात की आम्ही
महायुतीचे उमेदवार म्हणून तिघे एकत्र फॉर्म भरतोय, तर मला वाटतं हीच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली युती आणि महायुती असावी असं मला वाटतं. नक्कीच आपण बघतोय की तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि अर्ज भरताना सुद्धा दोन्ही पक्षांचे उमेदवार हे एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ सचिनसह सुस्मिता मदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महायुतीचे 3 पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. मुंबईत युती केलेल्या शिवसेनेनं भाजपसोबत अनेक ठिकाणी पंगा घेतलाय. हे कमी म्हणून की काय? नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत सुद्धा नाईक आणि म्हात्रेंमध्ये संघर्ष पेटलाय. नवी मुंबईत भाजपात वाद उफाळला. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये जुंपली. निवडणुकीत भाजपमध्ये कलगीतुरा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपात पक्षांतर्गत राजकारण उफाळून आलंय. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तिकीट वाटपावरून भाजपच्या 2 नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण उफाळून आलंय. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मला सांगा, 111च्या 11 तिकीटे निवडून आणणारे नेते आहेत का? एवढे जर मोठे महान नेते आहेत, माझं त्यांना चॅलेंज आहे, त्याने 111 लोक निवडून आणावी. मी किती मागितल्या होत्या? 10-12, 100 तिकीटी तर नाही ना मागितल्या. आणि तुम्ही काय तेवढे निवडून आणणार गेल्या वेळी राष्ट्रवादीत? हीच हट्ट, हेच जिद्द करून माझ्या सगळ्या तिकीटी कापल्या. मग काय 111 निवडून आणले? काही 54 का 55 काही निवडून आणले? अर्ध्या तिकीटी त्याच्या पडल्याच ना. मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीय 13 इच्छुक उमेदवारांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यावरून नाराज इच्छुकांनी भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारला. 20-20 लाख माझ्याकडून घेते का राजेश ठाकूरनी? त्याच्याकडे पैसा नाही, तो तुम्ही त्याला देता तिकीट? म्हणजे तू बीजेपी वाला आहे का? पहिले ते कन्फर्म करा ना. 6 महिने नाही झाला, 10 बॅनर लावले, झाला बीजेपी मध्ये. त्याचे निवडून येतो बघू ना आपण. ताई येत आमच्या मागं, आम्ही चॅलेंज देतो सर. नाईक कुटुंबियांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रेंनी केला. तर मंदा म्हात्रेंचा गैरसमज झाल्याचं प्रत्युत्तर संजीव नाईकांनी दिलं. की आमच्या भारतीय जनता पार्टीला त्यांची स्ट्रॅटेजी अजून माहिती नाही आहे. नगरसेवक निवडून आणायचे, पुन्हा घेऊन जायचे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून भाजप, उद्या भाजपमधून पॅनल तयार करणार होते, तुतारीतून उभे राहिले, पुन्हा त्यांना घेतलं. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे. लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील. आम्ही म्हटलं की जे तो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला काही शेवटी भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नाही. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री काय, प्रदेश अध्यक्ष काय, हे एकटे निर्णय घेत नाही. इकडे सिस्टीम आहे. आणि मंदाताई या 11 वर्ष झाले ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रक्रिया काय आहे. मला असं वाटतंय कुठला तरी गैरसमज झालेला आहे, तो दूर करू. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीत असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष होता. आता भाजपमध्येही तो संघर्ष पाहायला मिळतोय. ऐन उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून वाद रंगल्यानं चर्चेला उधाण आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.